कोविड-19 नंतर डिजिटल लाईफ आणि इंटरनेटचे स्टेटस सिम्बॉल न राहता माणसाची बेसिक नीड म्हणजे 4थ्या आणि 5व्या नंबरवर आले आहे. ऑनलाईन एज्युकेशनमुळे लहान मुलांपासून ते कॉलेज स्टुडंटपर्यंत सगळे सायबर स्पेसमध्ये आहेत. वर्क फ्रॉम होममुळे वर्किंग प्रोफेशनल पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर शिफ्ट झाले. नियर रिटायरमेंट एम्प्लॉय सुद्धा ऑफिशियल वर्क आणि टेक्नॉलॉजी वापरू लागले. आणि ज्येष्ठ नागरिक देखील डेली चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंग आणि ऑनलाईन सर्व्हिसेस आणि इंटरनेटवर आल्यावर म्हणजेच संपूर्ण समाज डिजिटली ॲक्वायर झाला. पण डिजिटल लिटरेट झाला का? हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज आपल्यासोबत आहेत 2 दमदार पर्सनॅलिटीज ज्यांनी टेक्नॉलॉजी, सायबर अवेअरनेस आणि फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन क्षेत्रात स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. राजेश नागरे सर, टेक्नॉलॉजी ॲडवायझर आणि हजारो विद्यार्थ्यांच्या फ्युचर रेडी स्किल्स शिकवणारे प्रेरणादायी स्पीकर. यशस्वी ग्रुपचे सीटीओ म्हणून ते स्टुडंट्स आणि टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्री यांच्यातील रिअल कनेक्शन समजावून सांगतात. अश्विनी पवार मॅम, डिजिटल फॉरेन्सिक आणि हँडरायटिंग आणि सिग्नेचर अनालिस्ट म्हणून अनुभवी तज्ञ. सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फॉरेन्सिक अनालिसिस क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं आहे. तर चला, आज फॉरेन्सिक सायन्स, सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल फ्युचर बद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या रिसेंट डेटानुसार भारतामध्ये 2023 मध्ये 86,000 सायबर क्राईम्स केसेस नोंदवले गेले आहेत आणि 2024 मध्ये हा आकडा वाढतच चालला आहे. जवळपास हा आकडा 1 लाखापर्यंत सायबर क्राईम केसेस पोहोचले आहेत. म्हणजेच डिजिटल यूज वाढलं, पण सायबर अवेअरनेस त्याच वेगाने वाढलं नाही. आणि म्हणूनच आपण एक गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. आपण आपल्या मुलांना डिजिटलाइज इंडिया देतोय की नकळत व्हाईट कॉलर क्रिमिनल्स तयार करतोय? राजेश सर, तुमचं यावर काय मत आहे? कोविड-19 नंतर भारतामध्ये डिजिटल अडॉप्शन ही एक नेसेसिटी बनलेली आहे. कारण कोविड-19 मध्ये आपल्यावरती जे असणारे लिमिटेशन्स होते, ज्याच्यामध्ये आपल्याला मोबिलायझेशन अलाउड नव्हतं, की आपण मुव्हमेंट करू शकत नव्हतो. तर त्या काळामध्ये आपण डिजिटल प्लॅटफॉर्मकडे अट्रॅक्ट झालो. त्या प्लॅटफॉर्मवरती मग आपण ऑनलाईन एज्युकेशन केलं, वर्क फ्रॉम होम केलं. त्यानंतर आपण डिजिटल पेमेंट्स करतो आता. ई गव्हर्नन्सची ऍक्टिव्हिटी करतो. सगळ्याच गोष्टींमध्ये आपण सायबर स्पेसमध्ये आणतो. पण या ठिकाणी एक मोठी गॅप दिसते, ती म्हणजे आपण जेव्हा डिजिटल युसेज करतो आणि त्याचबरोबर डिजिटल लिटरसी याच्यामध्ये काहीतरी अंतर आहे. आणि हे अंतर, कारण प्रत्येकजण जेव्हा स्मार्टफोन वापरतो, वेगवेगळ्या टाईपचे ऍप्स वापरतो, त्यानंतर काही फायनान्शियल और नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करतो, तर तेव्हा किती जणांना माहिती असतं की फिशिंग लिंक ही कशी ओळखावी, त्यानंतर डेटा प्रायव्हसी हे काय आहे, स्ट्रॉंग पासवर्ड कसा तयार करायला पाहिजे, पासवर्ड किती वेळा किंवा कशा रीतीने चेंज करायला पाहिजे, त्यानंतर सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय, डिजिटल इंडिया घडवताना आपण स्किल्स देतोय, पण व्हॅल्यूज आणि सायबर एथिक्स देतोय का? त्यानंतर आपण जी काही सायबर सिक्युरिटीची जी काही अँगल असतो, त्याच्यामध्ये आपले जी काही गोष्टी असतात की आपल्यावरती जी अटॅक करणारी संस्था असते, ती पडद्या पाठीमागची असते आणि ती कुठूनही आपल्यावरती अटॅक करू शकते. त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये डिजिटल लिटरसी ही शालेय पातळीपासून शिकवणं ही गरज आहे आणि ही काळाची गरज आहे. अश्विनी मॅम, फॉरेन्सिक सायन्स फील्डमध्ये तुम्ही हे कसं पाहता? आताचं हे वर्ल्ड जे आहे ते आता सायबर वर्ल्डच म्हटलं जातं. भारतमध्ये आउट ऑफ इंडिया सुद्धा सायबर क्राईम्स आणि आपले टेक्नॉलॉजी वाढत आहेत आणि टेक्नॉलॉजी वाढली आहे असं नाही झालं. आपल्यामध्ये अवेअरनेस आणि रिस्पॉन्सिबिलिटी ही खूप कमी आहे. तर फॉरेन्सिक सायन्स इन्व्हेस्टिगेशननुसार की इन्व्हेस्टिगेशन ज्यावेळेस करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की जे काही गुन्हे होतात ते जाणीवपूर्वक नाही होत, ते अज्ञानामुळे होतं. जसं की आता बरेचसे सायबर क्रिमिनल्स आहेत, जे प्रोफेशनल्स आहेत, ते काय करतात की फेक जॉब ऑफर्स हे पाठवतात, प्लस मग अनव्हेरिफाईड डॉक्युमेंट्स लिंक्स जे असतात ते शेअर करतात, ओटीपी सांगतात, त्यानंतर आपले दुसरे जे डॉक्युमेंट्स असतात ते पण मिसयूज करतात. तर हे काय होतं, बरंचसं अवेअरनेस नाही आहे आणि हे पूर्णपणे व्हाईट कॉलर क्राईम मध्ये गृहीत धरलं जातं. मग आताच्या आपलं हे जी मुलं आहेत, त्याच्या तरुण मुलं खूप ह्या गोष्टींमध्ये अडकतात. तर मग ह्यासाठी आपल्याला
बरेचशी मुलांना अवेअरनेस करण्याची गरज आहे. जसं की त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये डिजिटल फुटप्रिंट आहे हे समजावणं गरजेचं आहे. प्लस मग त्यामध्ये ऑनलाईन ऑप्शन्स जे आपण घेतो त्याचं लिगल कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतात हे आपल्याला बघण्याची गरज आहे, शिकवण्याची गरज आहे. देन त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं आणि त्यासोबतच सायबर हायजीन हे काय आहे हे सगळं त्यांना स्टुडंट्सला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण जेव्हा एक जरी क्लिक केलं दॅट वन क्लिक इज इक्वल टू वन एव्हिडन्स. तर मग हे जे सेंटेन्स आहे हे खूप लक्षात घेणं पाहिजे की थिंक बिफोर यू क्लिक. तर हे खूप महत्वाचं आहे. तर ह्यामध्ये फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन खूप महत्वाची ठरते. फॉरेन्सिक सायन्स म्हणजे नेमकं काय? अश्विनी मॅम, आपण फॉरेन्सिक सायन्स हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर सीआयडी किंवा सायबर क्राईम मूव्हीज येतात. पण हे प्रत्यक्षात फॉरेन्सिक सायन्स म्हणजे नेमकं काय आणि गुन्ह्याच्या तपासात त्यांची भूमिका किती महत्वाची असते? अगदी बरोबर. फॉरेन्सिक सायन्स म्हटलं तर आपण सीआयडीच एक आपलं पिक्चर समोर येतं. माझं मी तसंच ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन तसंच बघितलं होतं. तर आपलं हे फॉरेन्सिक सायन्स नेमकं काय आहे? आपण पूर्णपणे विज्ञानाचा उपयोग करून गुन्ह्याचा तपास करतो. मीन्स पूर्णपणे सायन्स बेसिसवर पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केली जाते. त्याला आपण फॉरेन्सिक सायन्स म्हणतो. जेव्हा एखादा गुन्हा घडतो त्यावेळेस काय होतं, जो कोणी क्रिमिनल असतो तो काय करतो, एखादी गोष्ट ॲज एव्हिडन्स म्हणून सोडतो. नकळत म्हणा किंवा त्याच्याकडून काहीतरी घडतं. जसं की फुटप्रिंट झालं, फिंगरप्रिंट्स झाले, ब्लड सॅम्पल्स, हेअर सॅम्पल्स, टीयर सॅम्पल्स, इव्हन आपले जे नेल्स आहेत त्यामध्ये पण आपल्याला डीएनए सापडतात. बरेचसे क्रिमिनल्स काय करतात, डेटा जो असतो डिजिटल डेटा पण ॲज एव्हिडन्स म्हणून सोडला जातो. जसं की आपलं फॉर एक्झाम्पल सीसीटीव्ही आहे, ते इट ॲक्ट ॲज अ डिजिटल डेटा. अँड यू हॅव सम त्यांचं मोबाईल आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला लोकेशन आपण रिलोकेट करू शकतो. ते पण आपल्या एव्हिडन्स ठरू शकतो. तर मग हे जे आहे फॉरेन्सिक सायन्स म्हणजे तेच आहे की हे पूर्णपणे सायंटिफिक कंपॅरिझन, अनालिसिस हे सगळे एव्हिडन्सेस करतात आणि त्यामध्ये रिपोर्ट बनवून हे कोर्टमध्ये सादर करतात. मग ते सादर केल्यानंतर गुन्हा तो प्रूव्ह केला जातो. तर हा फॉरेन्सिक सायन्सचा इम्पॉर्टन्स आहे. सायबर सिक्युरिटी खरंच फ्युचर आहे का? राजेश, आज लाखो विद्यार्थी कन्फ्युज आहेत. पॅरेंट्स सुद्धा टेन्शन मध्ये आहेत. खूप मोठा प्रश्न. सायबर सिक्युरिटी खरंच करिअर आहे का की फक्त ट्रेंड आहे? 100% सायबर सिक्युरिटी ही काळाची गरज आहे. आणि ती काळाची गरज जर आता जो कोणी लवकरात लवकर ओळखेल तोच मनुष्य त्याच्यामध्ये करिअर करू शकेल. आणि ते करिअर करण्यासाठी पॅरेंट्स आणि मुलं यांनी कन्फ्यूज राहण्याची गरज नाहीये. कारण त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स असला पाहिजे की आपलं कोणतंही एज्युकेशन हे फ्युचरिस्टिक असलं पाहिजे. कारण आपण जर जे एज्युकेशन फ्युचरिस्टिक नसेल त्यामध्ये मग आपण करिअर कसं करणार? आणि ते करिअर करण्यासाठी आपल्याला ती करायलाच पाहिजे. आणि दुसरं कसं होतं की आता ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत किंवा प्रायव्हेट बिझनेसेस आहेत त्या सगळ्यांना एक टेक्नॉलॉजीने ऍडव्हान्टेज दिलेला आहे की तुम्ही जिओग्राफिकली फार मोठ्या एरियापर्यंत जाऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही स्टेट म्हणा किंवा तुम्ही देश म्हणा किंवा देशाच्या बाहेर पण जाऊ शकता. त्यामुळे पूर्वी जी आपल्यावरती लिमिटेशन असायचं की आपण एखादं कार्य करायचं तर फिजिकली आपल्याला स्वतःला तिथे जावं लागायचं, ती जायची आता गरज नाही पडत. आणि ती जेव्हा जायची गरज नाही पडत तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सस्टेनेबल बिझनेसेस करता येतात. आणि ते सस्टेनेबल बिझनेसेस करण्यासाठी आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावाच लागतो. आणि तो प्लॅटफॉर्मचा आधार घेत असताना आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी करताना आपण केलेल्या गोष्टींचा कोणी दुरुपयोग करू नये याच्यासाठी आपण सायबर सिक्युरिटीची गरज लागते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सायबर सिक्युरिटीची गरज ही लागणारच आहे आणि ती काळानुरूप वाढत जाणार. अश्विनी मॅम, या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्य ब्रांचेस कोणत्या आणि त्यांची निवड कशी केली पाहिजे? फॉरेन्सिक सायन्समध्ये फॉरेन्सिक सायन्स म्हणजे नेमकं एक सायन्सचा अप्लाइड म्हणून ब्रांच आहे. तर ह्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ ब्रांचेस आहेत. जसं की सिग्नेचर अँड फिंगरप्रिंट अनालिसिस आहे, ही एक ब्रांच झाली. टॉक्सिकोलॉजी एक ब्रांच आहे. त्यानंतर फिंगरप्रिंट डीएनए अँड बायोलॉजी आहे. फॉरेन्सिक सायकोलॉजी आहे आणि आताच्या काळातली सर्वात महत्वाची ब्रांच म्हणजे डिजिटल फॉरेन्सिक सायन्स आहे. तर ह्यामध्ये कसं स्टुडंट्स त्यांचे इंटरेस्टनुसार ते चूज करतात. जसं काही स्टुडंट्सला सायन्स, इन्व्हेस्टिगेशन, त्यानंतर लॉजिक ह्या गोष्टी आवडतात. त्या स्टुडंट्सनी प्युअर फॉरेन्सिक सायन्स चूज केलं तरी चालतं. त्यांना जी आवड आहे.
आणि जर काही स्टुडंट्स ज्यांना कम्प्युटर, मोबाईल, हॅकिंग इन्व्हेस्टिगेशन, व्हेरियस टाइप्स ऑफ डेटा अनालिसिस ह्याची खूप आवड असेल, तर त्यांनी डिजिटल फॉरेन्सिक सायन्स हा क्षेत्र निवडणे एकदम उत्तम. मग हे ते त्यांच्या ज्यांचा तो जो कल आहे त्यानुसार ते चूज करू शकतात. कोडिंग कंपल्सरी आहे का? सर, अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की कोडिंग स्ट्रॉंग असेल तरच सायबर फील्डमध्ये आपण करिअर करू शकतो. हे खरं आहे का? नाही गायत्री. आता कसं झालंय की ज्या रीतीने AI पुढे पुढे चाललेलं आहे त्या रीतीने कोडिंगची रिक्वायरमेंट फार कमी होत चालली आहे. त्याच्यामुळे मला जरी कोडिंग येत नसेल तरी सुद्धा मी सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करू शकतो. आणि जेव्हा सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करण्यासाठी भरपूर डोमेनमध्ये आपल्याला करिअर करता येतं. कारण क्राईम ही जी काही गोष्ट आहे ही गोष्ट कुठेही थांबत नाही आणि क्राईमचे वेगवेगळे प्रकार उदयाला येतात. त्याच्यामुळे आपण या सायबर सिक्युरिटीचा यूज करत क्राईम हा सगळ्यात मोठा ऍड्रेस करू शकतो, जिथे आपण सायबर क्राईम अनालिस्ट बनू शकतो किंवा एक सोशल अनालिस्ट बनू शकतो, डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट बनू शकतो, एथिकल हॅकर बनू शकतो, त्यानंतर आपण डेटा प्रोटेक्शन ऑफिसर बनू शकतो आणि सायबर कन्सल्टंट पण बनू शकतो. आणि ह्या कोणत्याही कोर्समध्ये किंवा ह्या कोणत्याही करिअरमध्ये तुम्हाला हार्डकोर प्रोग्रामिंगची गरज लागत नाही. म्हणजे खरंच एवढे स्टुडंट पण या फील्डमध्ये येऊ शकतो का? याच्यामध्ये येण्यासाठी ॲव्हरेज किंवा स्मार्ट यापेक्षा त्या मुलाला खरोखर इंटरेस्ट असला पाहिजे आणि त्या इंटरेस्टवरती त्याने थोडंसं काम करण्याची इच्छा ठेवली पाहिजे. जर दोन्ही गोष्टी त्यांनी ठेवल्या तर कोणत्याही विद्यार्थ्यासाठी या विषयामध्ये करिअर करणं अजिबात अवघड नाही. मॅम, फेक सिग्नेचर इन्व्हेस्टिगेशन. आता जसं तुम्ही याच सिग्नेचर एक्सपर्ट म्हणून काम करताय, एखादी फेक सिग्नेचर तुम्ही कशी ओळखताय? बरेचसे सिग्नेचर अनालिसिस केलेले आहेत, फेक सिग्नेचर अनालिसिस. त्यामध्ये कसं असतं, जर एखाद्याने पर्सन त्यांनी फेक सिग्नेचर केले आहे तर त्यामध्ये काही पॉइंट्स असतात, त्याला इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात, त्या पर्सनचे इनहेरिट असतात. सिग्नेचर प्रॅक्टिस करून ती कॉपी करणं खूप इझी असतं, पण काही त्याचे जे इनहेरिट रायटिंग हॅबिट्स असतात ते त्यांना कॉपी करत नाहीत आणि हे समोरच्या गुन्हेगाराला ते माहित नसतं. जेव्हा आम्ही एखादी सिग्नेचर एक्झामिन करतो त्यावेळेस साईड बाय साईड कंपॅरिझन ही मेथड यूज केली जाते. ही ट्रेडिशनल मेथड आहे, खूप वर्षांपासून हीच लॅब्स मध्ये पण हीच मेथड यूज केली जाते. तर मी तीच मेथड यूज करते. त्यामध्ये बेसिक पॉइंट जसे की इनिशियल स्ट्रोक, म्हणजे त्यांनी हात कसा, सिग्नेचर कशी सुरुवात केली, सिग्नेचर कशी एंड केली, इनिशियल स्ट्रोक, टर्मिनल स्ट्रोक त्याला म्हणतात. आणि त्याच्यामध्ये पेन प्रेशर असतो, तो कमी दबावाने लिहितो का जास्त दबावाने लिहितो. त्याच्यानंतर त्या 2 वर्ड्स आहेत, 2 वर्ड्स मध्ये किती स्पेस देतो हे पण त्याच्यामध्ये लक्षात येतं. काही काही इंग्लिशमेंट्स म्हणतात की जो एक समजा तो एक खूप आर्टिस्टिक आहे, तर आर्ट त्याच्या सिग्नेचर मध्ये आर्ट दिसेल, पण जो क्रिमिनल आहे त्याला तो आर्ट कॉपी करता येणार नाही, त्याची जी इनेरिट आहे ती कॉपी करता येणार नाही. प्लस मग स्ट्रोक्स अँड मग आपण जे डॉट देतो, आय डॉट आहे, टी डॅश आहे, ह्याच्या पण बारीक बारीक गोष्टी बघितल्या जातात. ऑलमोस्ट अशा 20 to 25 पॅरामीटर्स असतात की जे आम्ही सिग्नेचर मध्ये चेक करत असतो. आणि काही मायक्रोस्कोपिक पण इन्व्हेस्टिगेशन केले जातात. मग असं करत करत आम्ही एक स्टेट सिग्नेचर कोणती आणि ओरिजिनल सिग्नेचर कोणती याच्यामध्ये कम्पेअर करून रिपोर्ट बनवला जातो. आजकालच्या काळात इंडियामध्ये सायबर सिक्युरिटीची डिमांड वाढतच चालली. सर, फ्युचरमध्ये खरंच एवढ्या ऑपॉर्च्युनिटी असणार आहेत का? जशी जशी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते तशी तशी त्या टेक्नॉलॉजीच्या एक वेगवेगळ्या प्रकार इव्हॉल्व्ह होतात आणि या प्रत्येक टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने या ठिकाणी सायबर सिक्युरिटीच्या ज्या काही नोकऱ्या किंवा याच्यामध्ये एक इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटी भरपूर असणार आहेत आणि ह्या ऑपॉर्च्युनिटी ह्या फक्त वाढतच जातील, त्या कमी कधी नाही होणार. कारण ह्याच्यामध्ये कसं होतं, जसं नवीन टेक्नॉलॉजी आली त्या नवीन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने तुम्हाला सायबर सिक्युरिटीचं स्वरूप चेंज होईल आणि जे स्वरूप चेंज झालं त्यासाठी तुम्हाला ते नवीन स्किल्स जे काही लागतील ते तुम्हाला ग्रास्प करावे लागतील, तर तुम्ही सस्टेनेबल व्हाल. आणि आता कसं झालंय की सगळेजण ऑनलाईन बँकिंग, डिजिटल रुपी, त्यानंतर AI चे टूल्स वापरायला लागले. पण AI चे टूल्स वापरताना किंवा क्लाउड सिस्टीम्स वगैरे वापरताना त्या ठिकाणी तुम्ही तुमचा डेटा जो असतो तो डेटा कुठे ना कुठेतरी तुम्ही स्टोअर करत असतात, तो डेटा कुठे ना कुठे तुम्ही ते यूज करत असतात, त्याच्यामुळे तुम्ही तुमची काही माहिती प्लॅटफॉर्मवरती शेअर केलेली असते आणि ती जी काही प्लॅटफॉर्म आहे ती डेटाचा सिक्युरिटी करायचं असेल तर त्याला तुम्हाला सायबर सिक्युरिटी लागते. आणि डिजिटल टास्क फोर्स सारख्या कंपनीज बरोबर काम करताना असं आपल्याला दिसतं की या ठिकाणी अवेअरनेस बरोबर आपल्याला या स्किलच्या एक्सपर्टाईज या यायला पाहिजेत. कारण हे जे काही अटॅक ज्या स्पीडने वाढत आहेत त्या स्पीडने आपल्या स्किल्स या इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे
आणि त्या स्किल्स इव्हॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस आणि त्याचबरोबर एक आपली क्युरिओसिटीने एखादी गोष्ट बघून त्याच्यावरती सोल्युशन कसं काढता येईल ही आपल्याला कॅपॅसिटी डेव्हलप करावी. म्हणजे फ्युचरमध्ये अजून डिमांड वाढणार. ही डिमांड फक्त कंपनीसाठी नाही, ही डिमांड फक्त इन्स्टिट्यूशनसाठी नाही, तर ही डिमांड जेव्हा एखादा इंडिव्हिज्युअल तयार होतो, तो इंडिव्हिज्युअल त्याच्या लाईफमध्ये जेव्हापासून डेटा बरोबर ट्रान्झॅक्शन करायला सुरुवात करतो, मग तो डेटा ट्रान्झॅक्शन तो एक ॲव्हरेज आपण वयाच्या 14 वर्षापासून चालू करतो, ते मरेपर्यंत तो डेटा वेगळ्या रीतीने हँडल करत असतो. त्यामुळे ह्या स्पेक्ट्रम मध्ये ही डिमांड कंटिन्युअसच चालू राहणार आहे आणि जिथे जिथे मनुष्य प्राणी लागेल त्या त्या ठिकाणी सायबर सिक्युरिटीची गरज आहे. हँड रिटन अनालिसिस कोर्टात खरंच इतकं स्ट्रॉंग असतं का? हँड रायटिंग अनालिसिस कोर्टात पुरावा म्हणून किती स्ट्रॉंग मानलं जातं? ही कॉर्पोरेटिव्ह एव्हिडन्स आहे. म्हणजे ज्यावेळेस फॉरेन्सिक रिपोर्ट बाकीचे इतर जे एव्हिडन्सेस आहेत त्यासोबत जर दिला गेला तर मग तो अजून स्ट्रॉंग करतो. कारण फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये काय होतं की पूर्णपणे सायन्स जे आहे सायन्स बेस्ड कम्पॅरिझन्स केले जातं, सायन्स बेस्ड अनालिसिस केले जातं. जसे की व्हेरियस टेक्नॉलॉजीज डीएनए मध्ये आपण पूर्ण इन्स्ट्रुमेंट्स टेक्निक्स यूज केले जातात. त्यानंतर टॉक्सिकोलॉजी जिथं ड्रग्स अनालिसिस होते आणि हँडरायटिंग मध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ मायक्रोस्कोप्स इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जाते. हे पूर्ण सायन्स बेस्ड आहे आणि हा सायन्स बेस्ड जो रिपोर्ट असतो हा कोर्टाला मान्य आहे. त्यामुळे जो हँडरायटिंगचा जे आपण रिपोर्ट म्हणतो हा स्ट्रॉंगली ऍक्सेप्टेबल आहे कोर्टमध्ये. सगळ्यात मोठी भीती म्हणजे एआय जॉब्स घेणार का? या हे जॉब्स क्रिएट करणार, फक्त काय आहे की जॉबची डेफिनेशन किंवा पॅटर्न चेंज होणार. कारण एआय मुळे काय होतं की भरपूर ज्या रिपीटेटिव्ह होणाऱ्या गोष्टी असतात त्या आपण ऑटोमॅटिक करण्याचा प्रयत्न करतो, ऑप्टिमाइज करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपला टाइम आणि आपले इफर्ट्स, आपली एनर्जी, आपले रिसोर्सेस आपण एका व्यवस्थितपणे यूज करू शकतो. त्यामुळे एकच काम आपल्याला डबल डबल करावं लागत नाही. हा एआयचा सगळ्यात मोठा. आणि दुसरं कसं होतं की एआयच्या लार्ज लँग्वेज मॉडेलमुळे आपल्याला एक दिशा मिळते जी आपल्या विचाराच्या दिशेमध्ये आपण पाठीमागे झालेल्या ज्या काही मिस्टेक्स असतात त्या मिस्टेक्स आपण परत करत नाही. त्यामुळे आपल्याला एआय हे जॉब्स नाही घेणार, एआय जॉब्स क्रिएट करणार. फक्त काय होईल की तुम्हाला एआय आणि सायबर सिक्युरिटी या दोन्ही गोष्टीचं नॉलेज जर व्यवस्थित जर असेल तर तुम्ही त्या एआयचा यूज हा प्रोडक्टिव्ह रीतीने करू शकाल आणि त्याच्यातून तुमचा एक स्वतःची लाईफ स्टँडर्ड जे काही आहे ते मोठ्या प्रमाणावरती तुम्ही इलेव्हेट करू शकाल. डॉक्युमेंट्स फ्रॉजरी किंवा फेक स्टॅम्प कसे ओळखले जातात? मला पण आता बरेचसे डॉक्युमेंट फोर्सचे केस आलेले आहेत. प्लस स्टॅम्प एक्झामिनेशन पण केलेले आहे. खूप मोठी इंडस्ट्री होती पुण्यामधलीच आहे. त्यांचं पूर्ण स्टॅम्प जो होता पूर्णपणे फेक बनवला गेला होता. तर त्याचं एक्झामिनेशन करण्यात आलं. तर ज्यावेळेस एक डॉक्युमेंट पूर्णपणे फोर्स केलं जातं दोन गोष्टी बघितल्या जातात. एक तर व्हिज्युअली बघतो आणि इन्स्ट्रुमेंट्स टेक्निक्स यूज केले जातात. व्हिज्युअल मध्ये आपण तो पेपर क्वालिटी काय आहे त्याचं तो पेपर कधी बनवलेला आहे. त्याच्यानंतर जो प्रिंटिंग जी केलेली आहे ते प्रिंटरने बी कोणतं यूज केलेला आहे. त्या प्रिंटर्सच्या पण काही मायन्यूट डिफेक्ट्स असतील तर त्यामध्ये पण आपण डॉक्युमेंट एक्झामिनेशन मध्ये बघितलं जातं. प्लस यामध्ये युव्ही लाईट असते, व्हेरियस टाइप्स ऑफ आयन लाईट्स आहेत, युव्ही लाईट्स आहेत, ते त्यामध्ये डॉक्युमेंट्सवर एक्झामिनेशन साठी ते यूज करण्यात येतं. प्लस हे जे फेक डॉक्युमेंट्स मध्ये आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ इंक्स पण यूज केलेले असतात. की समजा यामध्ये बॉल पेन यूज केला आहे, इकडे जेट पेन यूज केला आहे. समजा दोन्ही बॉल पेन यूज केले असतील तर दोन्ही एक बॉल पेन दुसऱ्या कंपनीचा आहे, दुसरा जे पेन आहे इंक आहे ते दुसऱ्या कंपनीचे आहे. तर मग ह्यामध्ये काय करतात की सायंटिफिक मेथड यूज केली जाते. जसं की मी एक्झाम्पल देते, फॉर एक्झाम्पल क्रोमोटोग्राफ. त्यामध्ये काय करतात दोन्ही इंक पास ऑन केले जातात आणि बघितलं जातं. मग त्यामध्ये दोन्ही इंकचा डिफरन्सेस कळतो. मग लगेच आपल्याला कळतं आहे ही इंक डिफरंट आहे, ही इंक डिफरंट आहे. मीन्स द डॉक्युमेंट इज डिफरंट आणि ते फोर्स आहे. तर मग असं व्हेरियस टाइप्स ऑफ मेथड्स आहेत की त्यामुळे आपल्याला कळतं की तो जो डॉक्युमेंट आहे तो फोर्ज केलेला आहे. राजेश सर, 12वी नंतर स्टुडंट प्रेशर मध्ये असतात. पॅरेंट्स कॉम्प्रोमाइजेस करतात. मार्क्स कमी असते की कॉन्फिडन्स करतात. त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? गायत्री, याचं कसं आहे की नवीन डिजिटल युगामध्ये तुम्हाला कोणतेही स्किल्स हे ग्लोबल कॅपॅसिटी स्किल्स असले पाहिजेत
आणि ते ग्लोबल कॅपॅसिटी स्किल्स असण्यासाठी सायबर सिक्युरिटी आणि AI हे 2 ग्लोबल कॅपॅसिटी स्किल्स आहेत. त्यामुळे कोणतंही एज्युकेशन घेताना जर तुम्हाला ग्लोबल कॅपॅसिटी स्किल्स असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स, टेक्निकल स्किल्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेटमुळे आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुमच्यामध्ये पर्सिस्टन्स आणि कन्सिस्टन्सी असली पाहिजे. याच्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि जेव्हा तुम्ही पुढे जाता तर त्यावेळेस तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये भरपूर अशा गोष्टी शिकतात की ज्या गोष्टीचा तुम्हाला त्या प्रोसेसने त्या गोष्टी शिकवल्या असतात. मग तुम्ही अजून साऊंड बनतात आणि जेणेकरून तुम्ही जेव्हा साऊंड बनतात तेव्हा तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होतात. आणि पॅरेंट्ससाठी तुम्ही काय सांगाल? पेरेंट्सनी फक्त आता ट्रेडिशनल करिअरचा विचार करू नका, कारण झालंय कसं की ग्लोबल इकॉनॉमीमुळे सगळ्या देशांमध्ये एक वेगळा फक्त सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट अँड वेन यू आर इन रोम बिहेव लाईक रोमन हा एक ऍटिट्यूड जो आहे तो लवकरात लवकर डेव्हलप करायला पाहिजे. कारण आपण जर फ्युचरिस्टिक एज्युकेशन घेतलं नाही, आपण जर आपल्या मुलांना एक्सपोजर दिलं नाही तर आपली मुलं मागे राहतील आणि जेव्हा ती मुलं मागे राहतील तर सगळ्यात एक गोष्ट आपण रिटर्न करू शकत नाही म्हणजे त्यांचं वाढलेलं वय. त्यांचं वय वाढलेलं असल्यामुळं ते तरुण पिढी ही नेहमी त्यांना मागे टाकत असेल तर त्याच्यामुळे त्यांनी जर फ्युचरिस्टिक एज्युकेशन जर घेतलं तर ते नक्कीच त्यांच्या करिअरमध्ये फास्ट आणि ग्लोबली ऍक्सेप्टेबल होतील. कारण फक्त भारतातच जॉब बघू नये त्यांनी. जॉब्स म्हणण्यापेक्षा ते आता एंटरप्रेन्योर पण बनू शकतात. कारण सायबर सिक्युरिटी आणि AI या अशा अपॉर्च्युनिटीज तयार करतात की ज्या ठिकाणी आता तुम्ही गिग इकॉनॉमीमध्ये तुम्ही मल्टिपल क्लायंट्सचे मल्टिपल प्रोग्राम्स किंवा मल्टिपल टास्क करू शकतात आणि ज्या टास्कमुळे तुम्हाला अर्थार्जनासाठी किंवा फायनान्शियल इन्कमसाठी मल्टिपल सोर्सेस तुम्ही उभे करू शकता. सायबर सिक्युरिटी या फील्डमध्ये गव्हर्नमेंट जॉब्स कितपत आहेत? गव्हर्नमेंट जॉब्स ही आता एक थोडीशी मायथिकल म्हणजे त्या विषयाला आपण असं म्हणू शकतो की त्याला आता गव्हर्नमेंट जॉब्स ही ऍस्पिरेशन फार कमी लोकांमध्ये राहिलेली आहे. कारण गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये भरपूर रिस्ट्रिक्शन्स येतात आणि रिस्ट्रिक्शन्स पेक्षा तुम्हाला ग्रोथ जर करायची असेल तर तुमच्या स्किल्सला रिकग्निशन हे अजून त्यांच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज अपडेटेड न झाल्यामुळं फास्ट होत नाही. पण तरी सुद्धा गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा सायबर सिक्युरिटी आहे. कारण गव्हर्नमेंटने आता सर्व बँकांसाठी bank.in हे एक पोर्टल चालू केलं. त्याचा अर्थ असा झाला की इंडियन गव्हर्नमेंटने पूर्ण बँकांच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी एक स्वतःहून जबाबदारी घेतली की भारतातील जेवढे काही बँक्स आहेत त्या बँकांचे जेवढे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होतील ते NPCIच्या आपल्या स्विचच्या थ्रू आणि त्याचबरोबर bank.in ह्या वेबसाईटच्या थ्रूच होतील आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा ह्याची प्रचंड रिक्वायरमेंट आहे आणि याचं ऍप्लिकेशन जे काही सायबर सिक्युरिटीचं हे फक्त प्रोटेक्शन म्हणून न वापरता अटॅक या भूमिकेतून सुद्धा वापरता येतं. त्याच्यामुळे जो कोणी आपल्यावरती अटॅक करू शकतो तर त्याच्यावरती सुद्धा आपण काउंटर अटॅक करू शकतो आणि स्वतःला वाचवू शकतो. जर एखादा तुम्हाला शॉर्ट मेसेज स्टुडंटला द्यायचा असेल तर तो तुम्ही काय द्या? शॉर्ट मेसेज मध्ये फक्त एकच आहे की त्यांनी फ्युचरिस्टिक करिअर करण्यासाठी फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी बरोबर स्वतःची मैत्री करावी. त्या फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीला स्वतःचा एक मित्र म्हणून घ्यावं आणि त्या मित्राबरोबर आपलं जे काही करिअर आहे ते करिअर सायबर सिक्युरिटी म्हणा किंवा AI म्हणा किंवा फॉरेन्सिक्स म्हणा या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या फ्युचरिस्टिक मध्ये आहेत आणि त्या थांबणार नाही आहेत. त्या अजून पुढे पुढे जाणार आहेत. त्याच्यातून एक ऍडव्हान्स येणार आहे. म्हणून मुलांनी या नवीन करिअर बरोबर DTF सारख्या प्रतिनिधी संस्थेबरोबर आणि यशस्वीच्या थ्रू त्यांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि करिअर मोठ्या प्रमाणावरती सक्सेसफुल करावं. एका फेक डॉक्युमेंटमुळे करोडाचा फ्रॉड होऊ शकतो आणि एका सायबर अटॅकमुळे संपूर्ण सिस्टीम बंद पडू शकतो. पण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक सिक्युरिटीमुळे सत्य लपवणं दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे. सायबर सिक्युरिटी म्हणजे फक्त हॅकिंग नाही. सायबर सिक्युरिटी म्हणजे आत्ताचं डिजिटल प्रोटेक्शन आणि कदाचित आज हा पॉडकास्ट बघणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच भारताचा पुढचा सायबर वॉरियर तयार होणार आहे.